नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. आज आपण बघणार आहोत की पोटाची चरबी कमी करणारे 10 असे नेम कोणते आहेत. हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण जेवण केल्यानंतर सारखी आपल्याला जी आहे ती भूक लागत असते, कारण पाचनशक्ती जी असते ती मजबूत असते. जे काही आपण खातो ते लवकर पचतं, परंतु आपण सारखं जेवल्यामुळे इन्सुलिन तयार होतं आणि आपलं वजन जे आहे ते वाढतं. पोटाची चरबी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारे हे 10 नेम कोणते आहेत ते चला आता आपण बघूया. सगळ्यात प्रथम नेम म्हणजे जर तुम्ही नाश्ता करत असाल तर तो उच्च प्रोटीनचा घ्या, ज्यामध्ये अंडी, पनीर, उसळ, प्रत्येक कडधान्य ज्याला मोड आलेले असतील ते तुम्ही घेऊ शकता. हे जर आपण खाल्लं तर आपलं पोट भरत राहते आणि भूक आपल्याला कमी लागत असते. दुसरा नियम असा आहे की जेवणाच्या पूर्वी तुम्ही 1 तास किंवा अर्ध्या तासाने भरपूर असं पाणी प्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जेवण जे आहे ते कमी जाईल. आता तिसरा नियम म्हणजे की साखर, मैदा, मीठ कमी प्रमाणात घ्यायचं आहे. तेल, त्याचबरोबर गोड पदार्थ असलेले जसे की मैद्याचे असतील किंवा बिस्किट असतील किंवा मग काही तळलेले पदार्थ असतात ते आपल्याला आपल्या आहारामध्ये कमी घ्यायचे आहेत. चौथा नियम आपला म्हणजे की 4 नंबरचं म्हणजे चघळून खाणे. उदाहरण, जेवत असताना आपण काय करतो की ते मोबाईल बघताना, टी व्ही बघताना किंवा कोणाशी फोनवर बोलताना जर खात असलं तर आपलं लक्ष जे आहे ते आपल्या खाण्याकडे नसते, आपल्या जेवणाकडे नसते. तर असं न करता जो पण आपण घास घेणार आहे तो अगदी बारीक छान पद्धतीने चावून आपल्याला खायचं आहे, ज्याच्यामुळे आपलं जे पचनशक्तीचं कार्य आहे ते सोपं होतं आणि पोट लवकर भरतं. नंबर 5, फायबर असणाऱ्या भाज्या किंवा सगळ्यात जास्त ज्या भाज्यामध्ये पाणी असतं असंच आपल्याला आहारात घ्यायचं आहे. फायबरयुक्त भाज्या, फळे, सॅलेड ही जर खाल्ली तर अर्थातच पाचनशक्ती मजबूत होते आणि जे काही आपण खाल्लेलं आहे ते लवकरात लवकर पचतं. ज्यामध्ये उदाहरण काकडी, गाजर, कांदा, मुळा यासारखे पदार्थ येत असतात. 6 नंबरचा नेम म्हणजे रात्रीचं जेवण हे वेळेच्या आत करायचं, म्हणजे लवकर करायचं. शक्यतोवर असेल तर 7 किंवा 8च्या आतच जे आहे ते आपलं जेवण झालं पाहिजे, याची काळजी घ्यायची आणि हलकं अन्न आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये असलं पाहिजे. आता 7वा नेम, जेवण झाल्यानंतर थोडे तरी शतपावलं करावी. जेवण झाल्यानंतर कमीत कमी 100 पावलं तरी आपण दिवसातून चालल्याच गेलं पाहिजे. त्याने खूप चांगल्या पद्धतीचा आराम आपल्या पोटाला मिळत असतो. 8वा नेम, झोप व्यवस्थित घ्यावी. कमीत कमी दिवसातून आपल्याला रात्रीची झोप जी आहे ती 7 ते 8 तास पूर्णपणे घ्यायची आहे. आता ती कशी घ्यायची आहे तर बघा, रात्री सारखं आपल्याला स्वप्न पडत असेल किंवा लघवीसाठी उठावे लागत असेल तर असं न करता कमीत कमी आपल्याला शांत झोप जी याला म्हणतात ती अगदी आपल्याला 7 ते 8 तास गाढ झोप लागेल इथपर्यंत आपल्याला झोप घ्यायची आहे. जर आपली झोप व्यवस्थित नाही झाली तर आपली पाचनशक्तीसुद्धा बिघडते आणि वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. आता 9वी जे नेम आहे तो आपला, बरेचदा काय होते की आपण जेवण झाल्यानंतर आपल्याला स्नॅक खायची सवय असते, म्हणजे की अधूनमधून आपल्याला छोटी भूक लागत असते. त्यामध्ये आपण हेल्दी खाल्लं पाहिजे. जेव्हा आपल्याला केव्हा भूक लागत असते तेव्हा आपण बघतो बिस्किट, चिप्स किंवा अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण खात असतो, परंतु ह्या तर सगळ्यात मोठ्या ज्या आहेत त्या आपल्या वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे आपल्याला अर्थातच जर भूक लागली, जर मधातल्या वेळेत आपल्याला खायचंच असेल तर अर्थातच कोणतंही एक फळ तुम्ही खाऊ शकता. बदाम, अक्रोड, काजू या किंवा मग शेंगदाणे, फुटाणे, दही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही नक्कीच खा. हे हेल्दी स्नॅकमध्ये येते. तर आपला 10वा जो नेम आहे तो म्हणजे डिटॉक्स पाणी प्यायचं आहे. उदाहरण जसे की एक तर आपल्याला दिवसातून 3 लिटर पाणी प्यायचंच आहे, तर त्यामध्ये तुम्ही डिटॉक्स पाणी कसं पिऊ शकता, मेथीचं पाणी पिऊ शकता, जिऱ्याचं पाणी पिऊ शकता, ओव्याचं पाणी पिऊ शकता किंवा लिंबू आणि मध घालून पाणी पिऊ शकता किंवा मग हळद घालून पाणी पिऊ शकता किंवा मग आपण आलं जे आहे ती उकळून त्याचंसुद्धा पाणी पिल्याने वजन लवकरात लवकर कमी होण्यासाठी फायदा होत असतो. आता हे डिटॉक्स पाणी तयार कसं करायचं आहे, रात्री जर आपल्याला हे घ्यायचं असेल तर काय करायचं आहे की रात्री 1 चमचा मेथी तुम्हाला रात्रभर पाण्यात भिजू घालायची आहे आणि सकाळी तुम्हाला ती पाणी प्यायचं आहे. किंवा मग जिरं तुम्ही रात्रभर पाण्यात भिजू घालू शकता आणि सकाळी ते पाणी पिऊ शकता. असं प्रत्येक जे आहे ओवा झालं किंवा मग बडीशोप झाली, हे सगळं पाणी तुम्ही सकाळी उठल्या पिऊ शकता. अशा जर आपण हे नेम पाळले तर अर्थातच आपल्या पोटाची चरबी जलद गतीने कमी होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.